नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यानुसार हा महामार्ग आता 13 जिल्ह्यातील 163 प्रमुख गावातून जाणार आहे। त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचा शक्तिपीठात नव्याने समावेश करण्यात आला असून महामार्गाची एकूण लांबी आता सुमारे 856.76 किलोमीटर इतकी झाली आहे। या महामार्गात गावं कोणती आहेत त्यांची यादी समोर आली आहे। शक्तिपीठ महामार्गात आता सातारा जिल्ह्याचाही नव्याने समावेश करण्यात आलाय। त्यामुळे या महामार्गाची लांबी 856.76 किलोमीटर इतकी झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 73 गावातून हा महामार्ग जाणार आहे। त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव, नवे पारगाव या गावांचा समावेश आहे। पन्हाळा तालुक्यातील वारणानगर, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे ही गावं समाविष्ट करण्यात आली आहेत। तर करवीर तालुक्यातील केरली, केरले, पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपिरे, कोपारडे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला या गावातून हा महामार्ग जाणार आहे। राधानगरी तालुक्यातील राशिवडे, बुद्रुक, चंद्रे, एळवडे, कोलवडे, वाघवडे, मोहाडे, कौलो, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे या गावांचा समावेश आहे। कागल तालुक्यातील बोरवडे, उंदरवाडी, भुदरगड तालुक्यातील नाधवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, अकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुर्ली, मेघोली या गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे। आजरा तालुक्यातील हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, मसोली, देऊळवाडी तर चंदगड तालुक्यातील बुजवडे, गवसे, कुरणी, बिजूर, कानूर बुद्रुक, कानूर खुर्द, पिळणी, झांबरे धरण आणि इसापूर या गावांचा समावेश आहे।